विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची खबरदारी आहे। शिवसेनेनंतर भाजपचे नगरसेवक सुद्धा आता सहलीला जाणार आहेत। शिवसेनेचे नगरसेवक शनिवारी सहली करता रवाना झालेले आहेत। आज भाजपचे नगरसेवकही एकत्र सहलीला जातील। मतदानावेळी दगाफटका होऊ नये याकरता महायुतीच्या नेत्यांची ही रणनीती पाहायला मिळते। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता विशेष खबरदारी। शिवसेनेनंतर भाजपचे नगरसेवकही आता सहलीला। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अलर्ट मोडवर आहे। आता मतफुटीच्या भीतीपोटी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील मतदारांना गोव्याला हलवलेले आहे। महायुतीतील अंतर्गत वादावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने भाजपने चांगलीच धास्ती घेतल्याचं चित्र आहे। 2 दिवसांपूर्वी कराड इथं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी यांची समन्वयक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र त्याकडे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद आबा पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातली शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील पाठ फिरवलेली होती। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीवर आता टीका केलेली आहे। सांगली सातारा निवडणुकीवरून महायुतीत खतखत पाहायला मिळते। महायुतीच्या खतखतीचा कधीही ॲटम बॉम्ब फुटेल असं सतेज पाटील म्हणतात। जयंत पाटील साहेब, विश्वजित कदम, विशाल पाटील, महाविकास आघाडी म्हणून अभिजित असतील, उद्धव शिवसेना ठाकरे गटाचे असतील, ही सगळी मंडळी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जातात। पलीकडच्या बाजूला एवढी खतखत आहे की आवाज येणारा ॲटम बॉम्ब फुटेल। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणूक आणि या निवडणुकीत 500 मतांचा भाजपचा दावा आहे। निवडणुकीपूर्वी महायुतीकडून मतदानाची रंगीत तालमीत 455 जणांनी पहिल्या पसंतीचं मतदान केल्याचा दावा देखील आहे। या सगळ्यावर लक्ष कायम लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।